तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ओम जगताप टेक चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, तर सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे। खास करून शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आज आपण नवीन एक मशीनची अनबॉक्सिंग करणार आहे, त्याचं नाव आहे टोकन यंत्र। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट। तर मित्रांनो इथं बघा, आता टोकन यंत्र एक अशा प्रकारे ठेवलेलं आहे। जे नवीन घेतलं आहे मित्रांनो आपण, तुमच्यासाठी जे नवीन घेतलं तर तुम्हाला आता दाखवतोय एक अशा प्रकारे आलेलं आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सगळी माहिती आपल्या मराठी भाषेत आहे मित्रांनो। आणि ही जर माहिती आवडली नाही मित्रांनो, फक्त एक काम करायचं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि ही माहिती शेअर करायची, कारण भरपूर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। तुम्हाला याचे सगळे फायदे वगैरे सांगणारे पुढे गेल्यावर कशा प्रकारे वापरता, आपण शेतीमध्ये कशा प्रकारे याचा यूज करतो। तर हे उघडतोय मी, तर बघू शकता किती भारी आलेलं आहे मित्रांनो, एकदम भारी आहे। आणि तुम्हाला सांगणारे किती रुपयाला भेटते हे सगळी माहिती टोटल एकदम तुम्हाला। आता मी आपल्या रानात घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे याचा यूज होतो। तर बघा हा व्हिडिओ पूर्ण। तर आता आपण हे टोकन यंत्र बघू शकता, आपल्या वावरात घेऊन चाललोय। तर बघा किती सुंदर आहे आमचं वावर, आणि तुम्हाला सगळी प्रोसेस मराठीमध्ये दाखवतो। तर मित्रांनो हे मशीन बघा तुम्ही, आता लहान मुलं सुद्धा इझिली कॅरी करू शकता। हे मशीन इतकं हलकं आहे, आणि आमचा आयुष बघा कसा वापर करतोय आता या मशीनचा। तर मित्रांनो आता बघा हे काय धन आहे मित्रांनो हे। तर आता तुम्हाला मी दाखवतो की धन कशा प्रकारे त्या मशीनमध्ये टाकायचं आणि कशा प्रकारे ती लावायचं। तर आपण जर असं लावायला गेलो तर खूप टाइम लागतो। तर आता बघा पूर्ण प्रोसेस। तर बघा आता माझी काका आहे, तर आता कशा प्रकारे ते धन हे करताय। तर बघा आता त्यानंतर बघा आता ही धन कशा प्रकारे याच्यात टाकायचं। तर बघा हे जे दिलेलं हा बॉक्स, त्यामध्ये असं टाकायचं असतं मित्रांनो हे धन, आणि टाकल्यानंतर सरळ बॉक्स बंद करून द्यायचा। तर बघा आता व्यंकटेश भाऊ तुम्हाला दाखवत आहे ते कशा प्रकारे लावायचं असतं। एकदम इझिली आपण कॅरी करू शकतो आणि एकदम इझिली बघा कशा प्रकारे ते गेलेले, खूप छान मित्रांनो, एकदम छान लावलेलं आहे मित्रांनो। तर आपले व्यंकटेश भाऊ बघू शकता किती छान प्रकारे धन वगैरे लावताय तर त्या मशीननी। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, एकदम मराठी भाषेमध्ये दाखवतोय तुम्हाला। तर व्हिडिओ पूर्ण शेअर करा मित्रांनो। तर मित्रांनो आता व्यंकटेश भाऊ आपल्याला सांगतीलच त्या मशीनचे फायदे वगैरे काय आहे, कितीला ते मशीन भेटलं। तर आता बघा। नमस्कार, मी व्यंकटेश कोलटे बोलतोय। तर आमच्याकडे टोकन यंत्र आहे, तर त्या टोकन यंत्राने आपण सर्व कडधान्य टाकू शकतोय। त्यात आलं मका आली, कोथिंबीर आले, त्याचबरोबर मूग आला आहे, उडीद आला आहे, तर गहू पण टाकू शकतोय कमी क्षेत्रावाल्याला जे मजूर भेटत नाही, तर त्याच्यातून आपण या टोकन यंत्राने आपण कडधान्य पेरणी करू शकतोय। तर याची आपण शेतकऱ्यांनी दखल घेऊन आपणही खरेदी केलं पाहिजे कमी क्षेत्रवाल्यांनी। बरं याच्यासाठी आपल्याला ना पेट्रोल वापरण्याची गरज आहे ना काही, सगळं हँडवर्किंग आहे। तर त्याच्यात आपण पण छोट्या शेतकऱ्यांनी ही खरेदी केलं पाहिजे। याची साधारण किंमत 8,000 रुपये आहे, तर आपणही ही खरेदी मार्केटमधून खरेदी करू शकताय। तर मित्रांनो तुम्ही मशीनचा वापर बघितला कशा प्रकारे होतो। आता खोकं बघा, याच्यावर सगळं दिलेलं आहे, आणि याच्यामध्ये काय काय दिले तुम्हाला दाखवतो। हा बघा चिमट्यानंतर हे बघा ही साईज आहे, साईज ॲडजस्टमेंट करते ती। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणखी खूप काही सामान दिलेलं आहे। तर बघा याच्यामध्ये आता वल्टे भाऊ तुम्हाला दाखवत आहे। तर बघा हे डाळ आहे मित्रांनो, तर चकली ही ॲडजस्टमेंट करावं लागते प्रत्येक। आता तुरीचं लावायचं असेल तर तुरीची चकली, त्याच्यानंतर कोथिंबीरची भरपूर सारे आहे। आणि याच्यानंतर हे बघू शकता हे चाक आहे मित्रांनो, हे ॲडजस्टमेंटसाठी असतं मित्रांनो। हे तुम्हाला नंतर दाखवतो कशा प्रकारे यूज होतो। तर आता बघू शकता या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते चकली वगैरे ॲडजस्ट करावं लागतं, प्रत्येक वेळेस ॲडजस्ट करावं लागतं। म्हणजे आता तूर जर लावायची तर तुरीची चकली। तर बघा ही सगळ्यात पहिली मकाची डाळ आहे मित्रांनो, तर ही मकाची डाळ मका ज्यावेळेस लावायची तर त्यावेळेस ही लावता। नंतर ही बघा ही आता तुरीची मित्रांनो,
आणि त्यानंतर बघा आता ही ज्वारीची मित्रांनो, ज्वारी तर आपण सगळी खात असाल ना. त्यानंतर बघा भुईमूग, आणि आता शेवटची राहिली ती म्हणजे आपली धन्याची, ती पण दाखवतो म्हणजे बघा ही आता धन्याची आहे. तर अशा प्रकारे डाय होत्या मित्रांनो या. आणि त्यानंतर आता बघा आता तुम्हाला ते चाक वगैरे दाखवलं ना, ते चाक आता तुम्हाला लावून दाखवतो. तर बघा आता व्यंकटेश भाऊ हे चाक लावत आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर मी खाली नंबर देतोय, तुम्हाला जर काही लावायचं वगैरे असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा. व्यंकटेश भाऊला कॉन्टॅक्ट करा किंवा मला करा. तर बघा किती छान प्रकारे दिसतंय मित्रांनो. असा होता हा आपला नवीन व्हिडिओ. तर याच्याही पुढे सगळे नवीन व्हिडिओ येत राहतील. तर आपणही या चॅनलला सबस्क्राईब करीत चला. जय श्रीराम. जय श्रीराम.